खरं तर जीएसटी विभाग आहे आणि जे तुम्ही सगळेजण कर आकारणारी माणसं आहात, तुमच्या समोर शिवजयंतीच्या निमित्तानं आपण मला बोलायला बोलवलंय. मी या अनुषंगानं जेव्हा गाडीत येताना विचार करत होतो की काय बाबा कर प्रणाली आणि या संदर्भानं शिवाजी महाराजांचं नेमकं काय धोरण होतं. काल परवा मी एक मेसेज वाचला की भारतामध्ये साधारणतः 6 कोटी लोक हे रिटर्नची फाईल भरतात, त्यातले 3 कोटी लोक प्रत्यक्ष कर भरतात आणि 100 कोटी लोक प्रतिक्रिया देत असतात की सवलत का वाढवली नाही करायची या संदर्भात. म्हणजे ज्या वेळेस देण्याचा विचार येतो त्यावेळेस आपण फार काही घ्यायचं असेल ना कुणाकडनं तर आपण सेल्फ मोटिवेट असतो. घेण्याच्या बाबतीमध्ये आपल्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये तेवढे मोटिवेट नसतो जितके आपण अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आहोत. पण शिवाजी महाराजांकडे जर एकंदरीत पाहिलं तर त्यांची कर प्रणाली आणि या अनुषंगानं जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शिवाजी राजे त्या काळात काय विचार करतात. म्हणजे काय हा अफाट माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. आपण ज्यावेळेस मी गेली आता 19 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत जी टॉकीजवरती शिवचरित्र सांगतोय रोज 2 तास. मी मागचे 3 दिवस तर शहाजी राजे आणि जिजाऊसाहेब यांच्या अनुषंगानं थोडंसं बोलत होतो. मी हे सगळं वाचताना मला असं क्षणोक्षणी वाटायचं की अरे आपण जे शिकतो पुस्तकांमध्ये, मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे, मी जे शिकलो, मग तुमचं ह्युमन रिसोर्स मधलं ग्रीव्हन्स हँडलिंग असेल, तुमचं परफॉर्मन्स अप्रायझल असेल, तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस असेल, तुमचं सॉर्ट अनालिसिस असेल, हे सगळे कन्सेप्ट आपल्याला शिवचरित्रामध्ये पाहायला मिळतात. मग हे मगाशी मी शिंदे सरांची ज्यावेळेस चर्चा करत होतो मी त्यावेळेसही बोललो की शिवचरित्र ढाल तलवारींच्या पलीकडे जाऊन आपण थोडंसं सांगायला हवं. शिवाजी राजांचं प्रशासन काय, त्यांची न्याय व्यवस्था काय, या संदर्भानं थोडंसं येणाऱ्या तरुणांसोबत बोलता येईल का. आणि आपला विभाग म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली ती काय फक्त सुरत लुटावी या उद्देशानं केली नाही, तर सुरतेमधल्या व्यापाऱ्यांना कळायला हवं की इथं जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर हे राज्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. आमची जे काही नियम आहेत, आम्ही स्वराज्याच्या संदर्भानं जो विचार करतोय ती विचार प्रणाली तुम्हाला स्वीकारावी लागेल. हा थेट विचार किंवा हा थेट दम सुरतेतल्या व्यापाऱ्यांना भरायचा होता, म्हणून शिवाजी राजांनी सुरतेवरती लूट केली. म्हणजे स्वराज्य उभं करत असताना शिवाजी राजे आर्थिकदृष्ट्या राज्य सक्षम असलं पाहिजे याच्याकडे काय अनुषंगानं बघतात, त्याच्यासाठी काय कर लागतात, काय कशा पद्धत. म्हणजे एकीकडं शेतकऱ्यांना कर लादू नका, दुष्काळाची परिस्थिती असेल, इतके हळवे छत्रपती शिवाजी महाराज होतात. आणि दुसरीकडं कोकण किनारपट्टीवरती पोर्तुगीज जहाजं आणतात आणि स्वतः कर लादायला सुरुवात करतात. तर शिवाजी राजे पोर्तुगीजांना सांगतात की तुम्ही कर लादणारे कोण, या किनारपट्ट्या आमच्या, हा भाग आमचा, इथला व्यापार आमचा आणि कर लादणारे तुम्ही. पोर्तुगीजांना दम भरून शिवाजी राजे स्वतःची कर प्रणाली निर्माण करतात. काय वेगळ्या पद्धतीने शिवाजी राजे विचार करत होते. मग हे राज्य, हे राष्ट्र जर सधन व्हावं असं वाटत असेल, तर समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर आम्ही काहीतरी देणं लागतो या राष्ट्राला. आमचं काहीतरी देणं आहे. मगाशी आपण एक खूप सुंदर वाक्य बोललात की देण्याचा वाटा आमचाही असावा, हा विचार आमच्या मनात कुठे आढळत नाही. आणि ते अगदी खरं आहे. तुम्ही तर रोज त्या क्षेत्रामध्ये काम करतायत, कोण जीएसटी चुकवतंय, कोण काय करताय, हजारो प्रकरणं तुमच्याकडे येत असतील. देण्याच्या बाबतीत आम्ही स्वयं प्रेरित नाही होत आणि ती प्रेरणा येणाऱ्या पिढीसमोर आम्हाला ठेवता येईल का, मला वाटतं या अनुषंगाने विचार करावा. म्हणजे आपण देण्याच्या बाबतीत किती मागे आहोत याचं एक साधं उदाहरण सांगतो. एक 3 साधू होते आणि रस्त्यानं जाताना त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला होता. आणि हा सोन्याचा हंडा सापडल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की अरे हे जे सगळं सापडलंय हे भगवंताच्या कृपेने सापडलंय, हे काय फक्त आपल्या एकट्याचं नाहीये, हे यातलं काहीतरी आपण इतरांना दिलं पाहिजे. मग त्यातला एक जरा भाविक होता, तो म्हटला देवाच्याच कृपेनं सापडलंय तर मग यातला थोडा भाग आपण देवाला देऊ. बरं किती द्यायचं, काय द्यायचं, आता जसे नियम आहेत तसे त्या काळी नव्हते. म्हटले मग यातलं नेमकं द्यायचं किती देवाला. एक जण म्हटलं एक काम करू, आपण एक असं छोटं वर्तुळ आखायचं छोटं, आपल्याला जे सोनं सापडलंय ते असं वरती फेकायचं म्हणले, आणि या छोट्या वर्तुळामध्ये जेवढं पडल तेवढं म्हणले देवाचं आणि बाहेर पडल तेवढं म्हणले आपलं. दुसरा म्हणला काय स्वार्थी माणूस आहे तू, हे असलं छोटं असलं वर्तुळ नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं म्हटलं. म्हणलं काय मोठ्या मनाचा माणूस आहे. म्हणलं लक्षात घ्या, मोठं वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, वर्तुळात पडल तेवढं आपलं आणि वर्तुळाच्या बाहेर पडल तेवढं देवाला द्यायचं म्हटलं.
तिसरा म्हटला तुम्ही दोघं म्हणले काय स्वार्थी माणसं आहेत, हे असलं वर्तुळ बिरतुळ नाही आखायचं म्हटलं, द्यायचंच आहे ना, मोठ्या मनानं द्यायचं. सोनं वर फेकायचं म्हणले, देव कुठं असतो? वर. जेवढं वर राहील तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडेल तेवढं आपलं. म्हणजे देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही इतके मागे आहोत की आम्हाला आमच्या कर्तव्यांची जाणीव आहे, पण देशासाठी आम्ही काहीतरी द्यावं, आमचाही काहीतरी वाटा असावा, ही भावना मात्र आमच्या मनात नाही. पण शिवाजी महाराज मात्र त्यांचं जर सगळं प्रशासन, ती प्रशासकीय व्यवस्था तुम्ही पाहिली तर शिवाजी राजे देतानाही त्यांचा हात सरळ आहे आणि घेताना सुद्धा मोजून मापून तोलून सगळं नियोजन आपल्याला शिवाजी राजांचं पाहायला मिळतं. इकडं ठाणे, पनवेल या भागामध्ये जी मिठागरं होती, या मिठागरांमध्ये तयार होणारं मीठ हे स्थानिक मिठागरांना प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी शिवाजीराजे काय क्लुप्त्या लढवतात. एक काळ असा होता की पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या मिठागरांमधून आपले व्यापारी मीठ मागत होते. मग शिवाजीराजांनी त्या मिठावरती एवढा कर लादायला सुरुवात केली की जेणेकरून स्थानिक मिठागरातली जी उत्पादक आहेत, जे उत्पादन करणारे आहेत, त्यांना योग्य व्यवसाय मिळावा. शिवाजी महाराज सुरतेची लूट करून आल्यानंतर तिथल्या व्यापाऱ्यांना सांगतात तुम्ही पुण्यात या. पुण्यात घेऊन आले तिथून कितीतरी व्यापाऱ्यांना आणि सांगितलं तुम्ही इथं बाजारपेठ वसवा. उद्योग, व्यापार, व्यवसाय वाढला पाहिजे, व्यवसायाच्या दृष्टीनं बाजारपेठेला चालना मिळाली पाहिजे, या दृष्टीनं शिवाजी महाराजांनी पावलं उचललेली आपल्याला पाहायला मिळतात. मग शिवाजी महाराजांची ही व्यावसायिक दृष्टी आपण येणाऱ्या पिढीला सांगणार आहोत का की बाबांनो, राजांना त्या काळात कळालं होतं की व्यवसाय समृद्ध असला पाहिजे, बाजारपेठा मजबूत असल्या पाहिजेत. आजही आम्हाला का कळत नाही की आमची बाजारपेठ मजबूत असावी? आजही आम्हाला का कळत नाही की ज्याची बाजारपेठ मजबूत ती राष्ट्र समृद्ध आहेत? आज भारताची 130 कोटी लोकसंख्या आणि सगळं जग भारताकडे व्यापाराच्या, व्यवसायाच्या, बाजारपेठीच्या दृष्टिकोनातनं बघताय. सहजासहजी भारताला कुणी डिवचायचा प्रयत्न करत नाही. जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे भारत. मग आपल्या बाजारपेठा मजबूत असाव्यात या दृष्टीनं शिवाजीराजे त्या काळात विचार करतात. आम्ही आजही तो का करू शकलो नाही? नवनवीन तंत्रज्ञान आम्ही का स्वीकारू शकलो नाही? शिवाजीराजांचं सगळ्यात म्हणजे वेगळे पण मला काय जाणवतं माहितीये का, राजे नाविन्य स्वीकारतात. आणि दुर्दैवानं भारतातल्या सगळ्या इथून मागच्या इतिहासात जर आपण डोकावलं तर आपल्या लक्षात येतं की नाविन्य स्वीकारत होतो आम्ही, पण नाविन्य शोधायवरती मात्र आम्ही भर दिलेला नाहीये. म्हणजे भारतातला राजा होता पोरस. पोरसवरती ज्यावेळेस अलेक्झांडर चालून आला, झेलम नदी आहे, पोरसच्या स्वप्नातही नव्हतं की रात्रीतून अलेक्झांडर झेलम ओलांडून इकडे पलीकडे येऊ शकेल. आणि तो आला आणि आल्यानंतर जे युद्ध झालं, आपले आतापर्यंतचे राजे हत्तीवरती बसून लढत होते. आमची पहिली फळी हत्तींची असायची. शत्रूच्या सैन्याची फळी जर मोडायची असेल तर हत्तींनी टक्कर द्यायची. अरे हत्ती हा युद्धाच्या कामात फार चपळ नाहीये, घोडा त्या मानानं प्रचंड चपळ आहे. हत्तीला वळायचं म्हणलं तर 10 मिनिटं विचार करावा लागतो. वळता वळता त्याच्याच पायाखाली आपलंच 2-5 सैन्य येतं. बरं, हत्तीवरती बसलेला माणूस पटकन टप्प्यात येतो, लगेच त्याला वेधता येऊ शकतं. पण आम्ही नाविन्य स्वीकारू शकलो नाही. अलेक्झांडर लढायला येतानाच घोड्यांवर बसून आला, प्रचंड चपळाईनं आमच्यावरती आक्रमण केलं, पोरसला हरावं लागलं. मग आमच्या राजा महाराजांना कळालं इथून पुढे जर जिंकायचं असेल ना तर फक्त हत्ती नाहीत, आमच्याकडे घोडे असायला हवेत. आम्ही घोड्यांवर बसून लढायला लागलो, हातात तलवारी घेऊन लढायला लागलो, तलवारींना धारी लावत बसलो. आमच्यावर मोघल चालून आले, येतानाच बंदुका घेऊन आले. मग आम्हाला कळालं की आता बंदुका स्वीकाराव्या लागतील. मग आम्ही बंदुका स्वीकारल्या, त्या चालवायला शिकलो. आमच्यावर ब्रिटिश चालून आले, येतानाच तोफा घेऊन आले. मग आम्हाला कळालं की आता आम्हाला तोफा पण स्वीकाराव्या लागतील. आम्ही नाविन्य स्वीकारलं, पण नाविन्य शोधणं याच्यावरती मात्र भर देऊ शकलो नाही. का आम्हाला कळालं नाही की अरे काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं, का आम्ही काहीतरी वेगळे पण करू शकलो नाही? बरं, भारतातली समृद्धता मी तुम्हाला सांगायला नको. हडप्पा, मोहेंजोदडो जी उत्खननं झाली त्याच्यात आपण ज्या गोष्टी आढळल्या त्यातून भारताच्या संस्कृतीची संपन्नता आपल्याला पाहायला मिळते. आपण प्रगत होतो नाही असं नाही, पण या प्रगतीमध्ये ज्या वेळेस माणूस हा समृद्ध असतो ना त्यावेळेस तो फारसा नाविन्याचा विचार करत नाही. आणि मग या समृद्ध परंपरेमध्ये आम्ही नाविन्य शोधायला कुठंतरी कमी पडलो आणि याचे परिणाम गेले कित्येक वर्ष आम्हाला भोगावे लागले. शिवाजी राजांचं वेगळे पण याच्यासाठी की शिवाजी राजांनी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यावरती भर दिला, नवनवीन युद्धनीती आत्मसात करता येईल का याच्यावरती भर दिला, नवनवीन कल्पना आपल्याला आपल्या राज्यामध्ये आजमावता येतील का याच्यावरती शिवाजीराजे भर देतात. आणि म्हणून शिवाजीराजे युगपुरुष ठरले. काय शिवाजी राजांचं वेगळेपण आहे हो? सैन्य भरती करताना त्यांनी कोणत्या गोष्टीला महत्व दिलं? और लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशिरी दिल्या आणि सांगितलं स्वराज्य निर्माण करावं लागेल. शिवाजी राजांचं वेगळेपण काय माहितीये?
शिवाजी राजांच्या अगोदरही शूरवीर होते, नाही असं नाही, पण शिवाजी राजांनी धाडस दाखवलं ना, ते धाडस म्हणजे स्वप्न पाहायचं धाडस दाखवलं. याच्या अगोदर कुणी स्वप्नच पाहायला तयार नव्हतं की अरे आपलं आपलं राज्य असू शकतं, आपलं आपलं एम्पायर असू शकतं. हे स्वप्न पाहायचं धाडस सुद्धा कुणी करत नव्हतं. शिवाजी राजांनी ते धाडस दाखवलं आणि ते धाडस त्यांच्या ठाई निर्माण केलं ते त्यांच्या आई वडिलांनी. जिजाऊंची भूमिका फार महत्वाची आहे, शहाजीराजांची भूमिका फार महत्वाची आहे. शहाजीराजे तर स्वराज्य या संकल्पनेचे हे पहिली कल्पनाच शहाजीराजांच्या मनात येते की स्वराज्य असावं. स्वराज्याचा संकल्पच शहाजीराजे करतात. अरे तिकडे निजामशाही बुडली तर मूर्तिजाला गादीवरती बसवलं संगमनेर जवळ नेऊन आणि स्वतः शहाजीराजे राज्यकारभार पाहायला लागले. काय राजकारण आहे शहाजीराजांचं. आणि शिवाजी राजांनी ज्या कुरापती सुरुवातीला सुरू केल्या त्याला लगेच कोणी हात लावायला तयार नाही. कारण का? कर्नाटकात शहाजीराजे 10-20 हजाराची फौज घेऊन उभे, इकडे शिवाजी राजांना थोडंसं डिवचायला जावं तर तिकडे कर्नाटकात शहाजीराजे धुवा उडवून टाकतील, याची जाणीव या सगळ्या शहांना होती. म्हणून शिवाजी राजांच्या सगळ्या राजकारणामध्ये शहाजीराजांची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे. आणि त्याही पुढे जाऊन शिवाजी राजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना निर्माण करणं, त्यांना ते स्वप्न दाखवणं, त्यांच्यामध्ये ते धाडस निर्माण करणं, यात भूमिका राहिली आहे ती जिजाऊंची. आपल्या मुलाच्या जडणघडणीमध्ये आई वडिलांचा काय वाटा असू शकतो ना, हे शिवाजीराजे, शहाजीराजे आणि जिजाऊंकडे पाहून आपण शिकायला हवं. अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजीराजे. अफजल खानाला भेटायला निघाल्यानंतर शिवाजी राजांच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसते. जिजाऊ सांगतात, शिवाजीराजे अस्वस्थ होऊ नका, तुमचं जर काही बरं वाईट झालं ना तर मी संभाजीला गादीवरती बसवेल आणि स्वतः राज्यकारभार पाहिल. काय म्हणायचं त्या आईच्या काळ झाला. अरे आमचा संकल्प मोठा आहे, इथं स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. आणि मगाशी आपण प्रास्ताविक करतानाही म्हटलात की हे राज्य आम्हाला आमचं वाटावं. शिवाजी राजांच्या राज्याचं वैशिष्ट्यच असं आहे की शहाजी राजांना राजा म्हणून मिरवायचं नव्हतं, जिजाऊंना मी राजाची आई म्हणून मिरवायचं नव्हतं, किंवा शिवाजी राजांनाही स्वतः छत्रपती म्हणून फक्त मिरवायचं नव्हतं. रयतेचं, जनतेचं, सामान्य माणसाचं न्याय देणारं राज्य निर्माण करावं, हा साधा प्रामाणिक हेतू होता. म्हणून शिवाजी राजांचं राज्य हे सगळ्या जगामध्ये त्याची नोंद घेतली गेली. हे आपल्याला येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल की बाबा रे, राज्य काय असतं, प्रशासन काय असतं, तिथली न्याय व्यवस्था काय असती, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पोहोचवाव्या लागतील. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगेल की काय बाबा शिवाजी राजांची रिक्रुटमेंट प्रोसेस काय होती, शिवाजी राजांचं व्यवस्थापन काय होतं. साहेब, प्रतापगडाचं युद्ध आपण पाहतो आणि प्रतापगडाच्या युद्धामध्ये अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे फक्त सांगितलं जातं. ते मोठं शौर्य होतं. अफजल खानाला मारणं इतकं सोपं नव्हतं. अफजल खानाच्या वधानंतर भारतात नव्हे, भारताच्या बाहेरही शिवाजी राजांच्या पराक्रमाची चर्चा झाली. मी ज्या नगर तालुक्यात पारगाव नावाचं माझं छोटंसं गाव आहे, माझ्या गावामध्ये 1624 मध्ये भातोडी पारगावची लढाई झाली. गनिमी कावा ही युद्धनीतीचा श्री गणेशाच त्या माझ्या गावातल्या लढाईतनं झाला. म्हणजे एकीकडे निजाम होते, एकीकडे आदिलशहा आणि मोघल एकत्र होते. आदिलशहा आणि मोघल यांनी एकत्र येऊन निजामशाही संपवायचं ठरवलं. निजामशाहीचा वजीर होता मलिकांबर आणि त्याच वेळेला निजामशाही मलिकांबरचं वय झालं, 80 वर्ष वय होतं. निजामशाहीचं नेतृत्व तरण्याबाण शहाजीराजांनी केलं आणि एवढ्या मोठ्या सैन्याच्या विरोधात लढायचं कसं, शहाजीराजांनी रात्रीतून तलाव फोडून दिला आणि त्यात सैन्य वाहून गेलं. ही गनिमी कावा ही युद्धनीती, तिथून प्रारंभ आहे या युद्धनीतीचा. आणि त्या लढाईनंतर सगळीकडे नाव झालं उत्तरेत शहाजहान आणि दक्षिणेत शहाजी. म्हणजे शहाजी राजांच्या सगळ्या कारकिर्दीला कलाटणी देणारी जशी पारगाव भातोडीची लढाई ना, तशी शिवाजी राजांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी लढाई जर कोणती असेल तर प्रतापगडाचं युद्ध आहे. या प्रतापगडाच्या युद्धामध्ये अफजल खानाला मारलं हे लोकांपर्यंत पोहोचलं, पण त्याच्या पाठीमागे काय कल्पना आहे, त्याच्या पाठीमागे काय युक्ती आहे, काय प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग म्हणजे काय? आपल्याकडे मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंगची व्याख्या, थिंक बिफोर ऍक्ट. कोणतीही कृती करायच्या अगोदर केलेला विचार म्हणजे, किंवा प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला प्रॉपर वेनं युटिलाइज करता आले पाहिजेत, याला आपण प्लॅनिंग म्हणतो. शिवाजी राजांकडे जे जे रिसोर्सेस आहेत ते प्रॉपर वेनं युटिलाइज केलेत आणि अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्यालाच घेऊन येणं हाच फार मोठं नियोजन होतं. फार मोठं नियोजन आहे. समोरासमोर जर युद्ध लढलं असतो तर अफजल खानाच्या सोबत लढणं आणि एवढ्या मोठ्या सैन्याचा प्रतिकार करणं सोपं होतं? अगदीच सोपं नव्हतं. मगाशी आपण पानिपतच्या युद्धाचा लढाईचा उल्लेख केला. अब्दालीच्या समोरासमोर लढावं लागलो आणि समोरासमोर लढत असताना आमच्या बरोबर फक्त सैन्य नव्हतं, एवढ्या सगळ्यांना घेऊन आम्ही पानिपतला गेलो होतो.
बरं, तिथं थंडीच्या त्या सगळ्या दिवसांमध्ये अब्दालीच्या सैन्याचे जे कपडे होते ते त्या निसर्गाशी जुळून घेणारे होते. आमच्या सैनिकांना साधे ते कपडे मिळू शकले नाही, आमच्या घोड्यांना 2 दिवस पाणी मिळू शकलं नाही, खुराक मिळू शकला नाही. बरं, एवढं सगळं असून दुपारच्या टप्प्यात पानिपतचं युद्ध आम्ही जिंकू का काय अशा अवस्थेत होतो. तर सूर्याची तिरपी करणं अशी पडायला लागली. बखरींमध्ये उल्लेख आहे, भानामती व्हावी तसे सैन्य खाली पडायला लागलं. निसर्गाच्या सोबत निसर्गातल्या सगळ्या अवस्थेचा विचार करून पावलं टाकणं हे शिवाजीराजांच्या इतिहासातनं बघावं. शिवाजीराजांनी सगळ्या नैसर्गिक संपत्तीचा इतका वापर केला, प्रतापगडाच्या पायथ्यालाच का बोलवावं. पहा, मोरे जे जावळीचे, त्या जावळीच्या मोऱ्यांना शिवाजीराजांनी पत्र लिहिलं होतं, जावळीमध्ये परकीयांना आश्रय देणं थांबवा, अन्यथा जावळी मारून कैद करू. मोऱ्यांनी उलट पत्र लिहिलं, याल जावली तर जाल गोवली, या वाट बघतोय तुम्ही नावानं राजे आहात, आम्ही जन्मानं राजे आहोत, ही जावळी आमच्या मालकीची, तुम्ही या. तर शिवाजीराजांनी परत पत्रव्यवहार केला नाही. 4 महिने थांबले. 4 महिन्यानंतर जावळीवरती शिवाजीराजांनी आक्रमण केलं. एक मोरे सोडला नाही, फक्त प्रतापराव मोरे तेवढा पळून गेला आणि तो आदिलशहाला जाऊन भेटला. जावळी जिंकली. जावळी जिंकल्यानंतर काय झालं असेल, सगळ्या जावळीत फ्लेक्स लागले, राजे आपला हार्दिक अभिनंदन. खाली 2-4 लिंबू टिंबू, एकाच्या हातात तलवार, एकाच्या हातात ढाल. काय केलं काय? जावळी जिंकल्यानंतर कोणती पार्टी झाली नाही, कोणतं काय नाही, सेलिब्रेशन नाही. राजांनी त्या दिवशी सांगितलं, मोरोपंत समोरचा जो बोरप्या डोंगर आहे ना, त्याच्यावर एक दुर्ग बांधायला घ्या. पैसे नसतील तर राजधानीवरून पुरवेल, परंतु दुर्ग बांधायला घ्या. डोंगराची निवड केली, दुर्ग बांधायला घेतला. 1656च्या पूर्वार्धामध्ये दुर्ग बांधायला सुरुवात केली. 1659च्या पूर्वार्धामध्ये तो बांधून पूर्ण झाला. 1659च्या उत्तरार्धामध्ये अफजल खान स्वराज्यावरती चालून आला आणि त्यावेळेला अफजल खानाच्या एका तुकडीचं नेतृत्व प्रतापराव मोरे करत होता. शिवाजीराजांना ठाऊक होतं, हे प्रतापराव मोरे आदिलशहाला जाऊन भेटला, हे काय गप्प बसणार नाही, कधीतरी जावळीवरती चाल करून येईल. आणि जावळी आपल्याला जेवढी माहित नाही ना, तेवढी 1000 पटीनं मोऱ्यांना माहित आहे. त्यांच्या पिढ्याना पिढ्या जावळीत गेल्यात. अशा वेळेला आपला गनिमी आवाज चालणार नाही. अशा वेळेला जर लढायचं असेल तर असा एखादा दुर्ग असला पाहिजे जो फक्त आपल्याला माहित आहे आणि मोऱ्यांना माहित नाही. मोऱ्यांसाठी अनोळखी आणि आपल्यासाठी पूर्णपणे परिचित असा एखादा दुर्ग असावा, म्हणून प्रतापगड बांधला. आणि त्याच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला बोलून घेतलं. अरे काय ते बोलून घेताना सुद्धा आपण म्हणतो की अजिबात कुणाच्या समोर झुकायचं नाही, 2 शब्द मागे यायचं नाही, अरेला कार्य करायचं. अरे असं नसतं युद्ध. शिवाजीराजे पत्र लिहितात अफजल खानाला, आम्ही तुम्हाला घाबरलोय, तुम्ही किती ताकदवर आहात. टप्प्यात आणले अफजल खानाला. 2-2.5 हजार सैन्य घेऊन मधल्या टप्प्यात आल्यानंतर परत वकिलाकडनं निरोप दिलाय की राजे प्रचंड घाबरलेले आहेत. एवढं सैन्य घेऊन जर तुम्ही वरती आलात तर राजे तुम्हाला भेटूच शकत नाही, मोजके 5-10 जण घेऊन या. राजांना कळालं सय्यद बंडा सोबत आहे, परत निरोप धाडला, सय्यद बंडाला शामियानाच्या बाहेर उभं करा, नाहीतर मी भेटत नाही. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं विचार आहे हो. शिवाजी महाराजांचं राजकारण समजून घेणं, मला वाटतं हल्लीच्या आपण सगळ्यांनी, प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येकानं, राजकारणात काम करणाऱ्यांनी, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असा, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची प्रशासकीय भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. प्रतापगड बांधण्यापाठीमागं एवढी मोठी दूरदृष्टी होती शिवाजीराजांची. शिवाजीराजे या सगळ्या अनुषंगाने विचार करतात आणि म्हणून राजे यशस्वी झाले. निसर्गासोबत शिवाजीराजे जुळून घेतात. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवरती राजे, म्हणजे निसर्गाच्या संबंधानं केवढा मोठा विचार आहे शिवाजीराजांचा. बरं, फक्त युद्धासाठी निसर्ग वापरणं नव्हे, त्या निसर्गाला आपण काहीतरी देणं लागतो. गेली कित्येक वर्ष आपण फक्त निसर्गाला ओरबडतोय. पण शिवाजीराजे सांगतात, झाडं लावा. इथं खेड शिवापूरला बाग उभी करायची होती, आमराई उभी करायची होती, तर राजे पत्र लिहितात, आमराई करा, पण अगोदर पाण्याची सोय करा, लावलेली झाडं टिकली पाहिजेत. फक्त फोटो सेशन करून पेपरला फोटो देण्यापुरती राजांनी झाडं लावली नाहीत, ती टिकली पाहिजे, ती वाढवली पाहिजेत, त्याच्यासाठी पाण्याची सोय करा. हे निर्णय शिवाजीराजे घेतात हो. जहाज बांधणीसाठी जे लाकूड लागत होतं, त्यांनी सैनिकांना पत्र लिहिलेली आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेली आहेत. कोणतं लाकूड तोडायचं हे सुद्धा राजेपत्रात सांगतात. आंब्याची झाडं, फणसाची झाडं तोडू नका, वेगळी झाडं वापरा. शेतकऱ्याची जर झाडं तुम्ही तोडणार असाल तर त्यांची परवानगी घ्या, त्यांना त्यांचा मोबदला द्या. काय म्हणावं या राजाला. शेतकऱ्यांना पत्र लिहिलीत, रात्री झोपताना दिवा विझून झोपा. तेलाच्या वासानं एखादा उंदीर पळत येईल, ती त्या दातामध्ये
वाद घेऊन पळत सुटेल, पाहता पाहता एखादी गवताची काडी पेट घेईल, पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल. निसर्गाच्या संदर्भानं, शेतकऱ्यांच्या संदर्भानं हा विचार आहे शिवाजीराजांचा. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तर मुसक्या बांधून दरबारात हजर करा असा फरमान शिवाजीराजे काढतात. मला वाटतं शिवाजीराजांची ही धोरणं आम्ही समजून घ्यायला हवीत. काय शिवाजीराजांचं प्रशासन, म्हणजे तुम्हाला मी रिक्रुटमेंट प्रोसेस सांगतो की शिवाजीराजांनी अशी पेपरला जाहिरात दिली का अमुक अमुक जागा भरायच्यात, अमुक अमुक संवर्गातल्या एवढ्या एवढ्या जागा भराय. कोणती जात, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्याच्या जे जे चांगलंय ते शोधलं आणि ती जबाबदारी त्याला देऊ केली. शिवाजीराजे आणि त्यांचे सगळे सवंगडी, तुमचं जसं सर्व्हिसला आल्यानंतर तुमचं ट्रेनिंग असतं किंवा इन सर्व्हिस पण अनेक ट्रेनिंग प्रोग्रामला तुम्ही जाता, नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता. शिवाजीराजे आपल्या सैन्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करायचे, त्यांच्या मित्रांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करायचे. आणि असा ट्रेनिंग प्रोग्राम त्यांचा जंगलामध्ये चालायचा. फक्त हे कुणाला कळू नये म्हणून जंगलाच्या बाहेर 2 पोरांना उभं करायचं आणि त्या पोरांना सांगायचं, कुणी अनोळखी माणूस जर येताना दिसला तर प्राण्याचा नाही तर पक्षाचा आवाज काढा. आणि मग प्राण्याचा पक्षाचा आवाज आला का शस्त्र लपून ठेवायची आणि विट्टी दांडू खेळायला सुरुवात करायची. मग जंगलाच्या बाहेर 2 पोरांना उभं केलं, तिकडून बहिर्जी नाईक येतात. बहिर्जी नाईकाला येताना बघितलं आणि बाहेर उभं केलेल्या पोरांनी मोराचा आवाज काढायला सुरुवात केली. मोराचा आवाज आल्याबरोबर सगळ्यांनी शस्त्र लपून ठेवली आणि विट्टी दांडू खेळायला सुरुवात केली. बहिर्जी नाईक आत आले, राजांना मुजरा केला आणि म्हटले, राज, स्वराज्यात काही काम मिळेल का? राजांनी विचारलं नाही कुणाची चिठ्ठी आहे का, कुणाची शिफारस आहे का. राजे म्हटले, तुमच्यात काय चांगलंय ते सांगा, ती जबाबदारी मी तुम्हाला देईल. बहिर्जी नाईक म्हटले, राज, तुम्ही शोधा आमच्यात काय चांगलंय, ती जबाबदारी आम्हाला द्या. राजे म्हणले, 2 दिवसानं या, तुमच्यात काय चांगलंय ते शोधू आणि ती जबाबदारी देऊ. बहिर्जी नाईक जंगलातनं बाहेर जायला निघाले, 2-4 पावलं पुढे गेले. 4 पावलं पुढे गेल्यानंतर परत राजांकडे वळून पाहिलं, राजांना मुजरा केला आणि म्हटले, राज, जंगलाच्या बाहेर तुम्ही जी 2 पोरं उभी केल्या ती त्यासनी सांगा या दिसात मोर वरडत नसतात म्हणून. आणि बहिर्जी नाईकाचं एवढं वाक्य राजांनी ऐकलं आणि बहिर्जी नाईकाला साहेब गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईकाची भूमिका खरं तर तुमच्या माझ्यासमोर येत नाही. आग्र्यातून सुटका असो नाहीतर सुरतेची लूट असो, कोणताही प्रसंग बहिर्जी नाईकांची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे. मला काय म्हणायचंय की कोणामध्ये काय चांगलंय, म्हणजे आज तुम्ही प्रशासनात सुद्धा अधिकारी म्हणून काम करताना आपल्या कोणत्या कलिगमध्ये काय चांगलंय त्याला ती जबाबदारी देता येईल का? तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय की तुमच्या कोणत्या सबऑर्डिनेट मध्ये काय काम आहेत, त्याच्यात काय क्वालिटीज आहेत. आपण मॅनेजमेंटमध्ये सॉर्ट अनालिसिस म्हणतो, एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. कुणामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, विकनेस आहेत त्या ओळखाव्या, त्याला ती जबाबदारी द्यावी. शिवाजीराजांनी हे केलं, ओळखलं की आमच्या कोणत्या मावळ्यात काय चांगलंय आणि ती जबाबदारी दिली. राजांना मुळात स्वतः राजा म्हणून मिरवायचं नव्हतं. अरे हे राज्य आपलंय, त्याच्यासाठी आपण संकल्प केलाय, त्याच्यासाठी आपण शपथ घेतलीये. अरे लहान सहान पोरांनी शपथ घेतली हो स्वराज्य निर्माण करून. आणि काय शिवाजीराजांना माहित नव्हतं, पकडल्या गेल्यानंतर थेट मृत्यूच आहे. समजा शिवाजीराजे जर हाताला लागले असते, पकडले गेले असते तर काय म्हटले असते राजे, बरं ठीक आहे पकडलं ना, चांगला वकील देऊ, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात लढू, बघू काय होतंय ते. अरे पकडल्यावरती थेट मृत्यूच आहे, पण तरी सुद्धा केवढं धाडस की नाही, लढू भिडू, करू आपण आपलं राज्य निर्माण. आणि या सगळ्या सवंगड्यांनी जी शपथ घेतली ना, ती शपथ त्या लोकांनी पाळली. त्या संकल्पाच्या प्रती ही लोक जागृत राहिली आणि म्हणून स्वराज्य निर्माण होऊ शकलं. आपणही शपथा घेतो पण किती पाळतो. शपथ शाळेत तर आपण रोज प्रतिज्ञा घ्यायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, रोज प्रतिज्ञा होती की नाही शाळेत. प्रतिज्ञा काय रोज घ्यायची गोष्ट आहे का? एकदाच घ्यायची असते ना, आयुष्यभर पाळायची असते. पण शाळेत रोज प्रतिज्ञा, ते गुरुजीला माहित असते हे रात्रीतनं इसरतंय, उद्या परत देऊ म्हणते. बरं त्या प्रतिज्ञेकडे कुणाचंच लक्ष नसते, हे त्याच्या खांद्यावर हात ठेवते, ते त्याच्या खांद्यावर हात ठेवते, कधी प्रतिज्ञा संपल याच्याकडेच लक्ष. हल्ली तर शब्दांकडे अजिबात गांभीर्यानं पाहिलं जात नाही, कधी घेतल्या जातात, सकाळ, दुपार, संध्याकाळ, पहाटे. त्या घेताना म्हणजे आपण जी शपथ घेतोय, जी प्रतिज्ञा करतोय, जो संकल्प करतोय, त्याच्या प्रती आम्ही निष्ठावान आहोत का? आपण सुद्धा अनेक संकल्प केले असतील आयुष्यात, पण किती दर 31 डिसेंबरला रात्री झोपताना संकल्प करतोय, नाही ह्या वर्षी हे करायचंच म्हणते.
माझा एक मित्र म्हटला, दरवर्षी मी संकल्प करतो. म्हटलं मागच्या वर्षी काय केला होता? म्हटलं मी ठरवलं होतं 85 किलो वजन आहे ना, 80 किलो पर्यंत आणायचं. म्हटलं मग यावर्षी नवीन संकल्प. म्हटलं काय? आता ठरवलंय 100चं 90 पर्यंत आलं पाहिजे. हे संकल्प फक्त डायरी लिहिण्यापुरते, फेसबुकवरती पोस्ट टाकण्यापुरते आणि स्वतःला वाटेल तिथपर्यंतच त्याचा आनंद आहे. पण त्या संकल्पांच्या प्रती आम्ही जागृत आहोत का? अरे लोक मरायला तयार होती त्या प्रतिज्ञेसाठी, शक्तीसाठी. या सवंगड्यांनी ठरवलं स्वराज्य निर्माण करायचं आणि इतर गोष्टींसाठी कुणाला तरी मारणं हे मी समजू शकतो, पण स्वराज्य निर्माण व्हावं आणि आमचा राजा जगावा याच्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणं आणि तेही समोर दिसत असताना, हे वेगळेपण आहे शिवाजी राजांच्या सगळ्या कारकिर्दीचं. पन्हाळ्यावरून निसटायचं होतं. पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर राजे विशाळगडावरती निघाले आणि राजांना विशाळगडावरती जायला थोडासा वेळ मिळावा म्हणून शिवा काशी नावी समाजातला पोरगा परकीयांच्या गोटात जातो शिवाजी बनून. त्यालाही माहित होतं आपण ओळखले जाऊ आणि ओळखल्यानंतर थेट मृत्यूच आहे, पण आमच्या राजाला थोडा तरी वेळ मिळेल इथून निसटायला. परकीयांच्या गोटात गेला, पकडला गेला, सपासप वार झाले आणि मरताना शिवा काशीत म्हणतो, अरे जगताना शिवा नावी म्हणून जगलो, पण मरताना मात्र शिवाजी महाराज बनून मरतोय. काय म्हणायचं? बाजी प्रभूला ठाऊक नव्हतं आपण मरणार आहोत. राजे तुम्ही गडावर पोहोचायला हवेत. एक शरीरावरती अशी जागा उरली नाही की जिथे जखम नाही. पण अरे जोपर्यंत राजे विशाळगडावरती पोहोचत नाहीत तोपर्यंत आम्हाला मरायचा सुद्धा अधिकार नाही. खिंडीत असा वाघासारखा बाजी प्रभू उभा राहिला आणि ज्या वेळेस कानावरती आवाज आला तोफांचा त्यावेळेस म्हटले आता सुखानं मरतो. राजे सुखरूप पोहोचले. आमचा राजा जगला पाहिजे, आमचं राज्य टिकलं पाहिजे, ही भावना शिवाजी राजे या सगळ्या मावळ्यांमध्ये निर्माण करू शकले. तुम्ही काय राजांची विद्वत्ता, काय राजांची बुद्धिमत्ता, काय राजांचं भावनिक आव्हान, तुम्ही कोणत्याही पैलूचा विचार करा. एवढं सोपं आहे का हो? आज आमच्या घरातली 4 माणसं आमची थोडी पुढे प्रगती व्हायला लागली म्हणते हे लय पुढे चाललंय का? बरं ठीक आहे बघतो. आणि शिवाजी राजे जगले पाहिजेत, आम्ही मरतो, राजा जगला पाहिजे, ही भावना का निर्माण होते? याचं कारण आहे शुद्ध हेतू. शिवाजी राजांचा स्वराज्याकडे पाहण्याचा हेतू इतका शुद्ध आणि प्रामाणिक होता की सामान्य माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. राजांना जर मिरवायचं असतं तर जहागिरी थोडीशी वाटून घेतली असती, वाढून घेतली असती, एखाद्या शाही सोबत जुळून घेतलं असतं, मोगलांसोबत जुळून घेतलं असतं, आदिलशाही निजामशाही सोबत जुळून घेतलं असतं, आईश आरामात जगू शकले असते शिवाजी राजे. पण स्वराज्यातल्या या सगळ्या सामान्य लोकांची दुःख शिवाजी राजे बघतात आणि ठरवतात की नाही, याला पर्याय ना या सगळ्या सुलतानांच्या शाह्या उलथून टाकल्या पाहिजेत. अरे आम्हाला इथं जहागिरी द्या, तिथं जहागिरी द्या, आमचे शूरवीर सगळे योद्धे, पण जहागिरी आणि वतनांमध्ये अडकून टाकलं, झुलवत ठेवलं आयुष्यभर कित्येक घराण्यांना. आता हे चालणार नाही, या सुलतानशाही उलथून टाकू. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी राजांनी या 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावला आणि त्याचं कारण त्यांनी पाहिली होती दुःख.